तर लोहगडावरच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आरोपी सिया गोयलचे आई-वडील लोणावळा पोलीस ठाण्यात दाखल झालेत। जबाब नोंदवण्यासाठी सियाचे आई-वडील पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत। काल सियाच्या भावाची 10 तास कसून चौकशी झाल्यानंतर आज सियाच्या आई-वडिलांना चौकशीसाठी बोलावण्यात आले। सियाचे आई-वडील आता चौकशीसाठी दाखल झालेले आहेत। आता त्यांच्या चौकशीमध्ये नवीन काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर केतन अग्रवाल हत्या प्रकरणी रोज अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत असताना आता सियाच्या आई वडिलांची देखील चौकशी होतीये। आपले प्रतिनिधी नाझिम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत। नाझिम, सियाच्या आई वडिलांची देखील आता चौकशी होतीये। केतन अग्रवालच्या हत्या प्रकरणात आज महत्त्वाचा जबाब नोंदवला जाणार आहे, कारण सियाच्या आई वडिलांना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बोलवून घेतलेला आहे आणि काही वेळापूर्वी ते या ठिकाणी पोहोचलेत। त्यांचा जबाब नोंदवून घेतला जातोय। सियाच्या आई वडिलांचा जबाब या हत्या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा राहणार आहे, कारण सिया कधीपासून चेतनच्या संपर्कात होती, चेतनचे आणि त्याचे प्रेमसंबंध कसे जुळले याच्याबाबत त्यांना काही कल्पना आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे सियानं या लग्नाला नकार दिला होता का आणि तिनं लग्न करावं म्हणून या ठिकाणी सियाच्या आईवडिलांनी तिला जबरदस्ती केली होती का? आणखी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सियाच्या या जे कट रचलेला आहे त्या कटाचा त्यांना काही कल्पना होती का? आणि त्यासोबतच पुढचा प्रश्न म्हणजे ज्या पद्धतीनं सिया सगळं हे वावर करतीये, सियाचे वेगवेगळे व्हिडिओ येत आहेत, याबाबत त्यांना काही कल्पना होती का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सियाच्या आईवडिलांकडनं घेतली जाणार आहेत आणि सिया ज्या पद्धतीनं केतनला त्रास देत होती तर या सगळ्यांची माहिती तिला आहे का? या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून जाणून घेतली जाणार आहेत। खरं तर सियाचा भाऊ साहिल याची कालच 10 तास चौकशी या ठिकाणी झालेली आहे आणि आज सियाच्या आईवडिलांची चौकशी केली जाते, कारण केतनच्या वडिलांनी बरेच आरोप केलेले आहेत, अनेकांवरती शंका घेतलेल्या आहेत। त्यातलीच एक शंका म्हणजे सियाच्या आईवडिलांबाबतची पण आहे। त्यामुळं आज या जबाबामध्ये काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।